नमस्कार. सध्या आपण श्री क्षेत्र वीर येथे आहे आणि या देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होते. आपल्यासोबत तिथले भाकणूककार आहेत पिंटू शेठ शिंगाडे महाराज, यांच्यासोबत आज संवाद साधतोय. महाराज काय सांगचाल? काल इथला रंगाचा कार्यक्रम झाला, आज गादीचा कार्यक्रम सुरू आहे. काय आज कार्यक्रम सुरू आहे आणि पुढची काय राहते यात्रा? सवय सर्जाच आज या ठिकाणी बाईट घेत असताना आपले माळकरी लालासाहेब खोटकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही वीर देवस्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं नाव काय होतं तर रयतेचं राज्य नाव होतं. त्याचप्रमाणे ही वीर देवस्थान 18 पगड जातीचं आहे. अगदी धनगर समाज नाही, मराठा समाज नाही, त्याचप्रमाणे 18 पगड जातीचं देवस्थान आहे. या ठिकाणी ज्याप्रमाणे हळदीचा कार्यक्रम होतो, लग्नाचा कार्यक्रम होतो, चतुर्थी, पंचमी आणि मारामारी आणि शेवट गादीचा कार्यक्रम होतो आणि शेवट यात्रेची सांगता महाप्रसाद खाऊन होतो. तर ह्या गादीचं परंपरा अगदी आमचं महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्याच्या बाहेर अगदी परदेशातून सकट लोक येतात. या ठिकाणी गादीवर नवस बोलला जातो आणि आमची शेळी मेंढी असेल, प्रपंच असेल, उद्योगधंदा असेल, तिथला गुलाल घेऊन ते वर्षभर प्रेरणा म्हणून घेतात. आणि श्रीनाथ मस्कोबा जे आम्हाला कमळाजी धनगरांनी नाथ महाराजांनी वरदान दिलंय, यात्रेच्या काळामध्ये जे तुम्ही बोलाल ते आम्ही सत्य करू, त्याचप्रमाणे नाथ महाराज आम्ही यात्रे काळामध्ये गादीचा कार्यक्रम चालतो. शिंगाडे, तरडे, बुरुंगले, वटकर, ढवाण ही 5 जणांच्या गादी असतात आणि भाविक भक्त येऊन त्या ठिकाणी मनातली मनोकामना त्या ठिकाणी बोलली जाते आणि ती 12 महिन्यानंतर पूर्ण झाल्यानंतर तो नवस फेडायचा असतो. आणि आम्ही 5 भावंड या ठिकाणी राज्याच्या बाहेरची लोक आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये येऊन यात्रा फार मोठी आनंदाने करतो आणि नाथ महाराजांचा गुलाल घेऊन प्रेरणा म्हणून जातो. सवय सर्जाच चांगले. या गादीचा तुमच्याकडे मान आहे, भाकणूक सांगण्याचा तो काय राहतं किंवा कसं असतं? कधी मला श्रीनाथ मस्कोबा वीर यात्रेमधला भाकणूककार आहे आणि आमच्या शिंगाडे मंडळाचा गादीचा माळकरी दगडूभाऊ शिंगाडे ही माळकरी आहेत. आणि जी 12 महिन्याची भविष्यवाणी सांगितली जाते, नाथ महाराजांचा संचार येतो, कमळाजीच्या साक्षीनं नाथ महाराजाच्या संचाराने ते भविष्यवाणी केली जाते. जी पिका पाण्याची, शेळीमेंढीच्या आजाराची ह्याच्यावर ती भविष्यवाणी केली होती. त्याच्या विश्लेषण असं स्पष्ट मी करू शकत नाही. तुम्हाला यात्रा काळामध्ये येऊन ती भविष्यवाणी ऐकली पाहिजे. इथं कुठल्या भागातनं कोण कोण या ठिकाणी अगदी कर्नाटक मधनं तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यात नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामधले आणि सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी यात्रेला येतात.